तुम्ही मागच्या वेळी जे व्हिडिओमध्ये सांगितलात की अफवांना बळी पडू नका, कुठल्याही अफवांना बळी पडू नका, गॅसची टंचाई नाही, पेट्रोलची टंचाई नाही, सगळं सांगितल्यानंतर आम्ही बिनधास्त राहिलो. आणि कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही म्हणता की आता आपल्याला कुठल्याही संकटाला सामोरं जायला पाहिजे आणि सगळ्यांनी अशी तयारी ठेवा. मग आम्ही विश्वास कुठल्या व्हिडिओवरती ठेवायचा? आत्ताच्या व्हिडिओवरती ठेवायचा का मागच्या व्हिडिओवरती ठेवायचा? हा आमच्या पुढं खूप मोठा प्रश्न आहे. त्यामुळं रात्रीची झोप लागना 2-3 दिवस झालं. लवकर सांगा काय असेल ते, नाहीतर अचानक रात्रीचंच लॉकडाऊन सांगून सगळ्यांना घरातनं बाहेर येणं बंद करशिला. वाईट एवढ्याच गोष्टीचं वाटतंय, अचानक चूल कुठनं आणणार ना? गॅस नसल्यावर अचानक चूल कुठनं आणणार? आणि अचानक पेट्रोल नाही मिळालं तर आम्ही आधी बंदोबस्त सायकलचा करून ठेवायला बरं ना. परत अचानक आम्हाला सायकल कुठनं मिळणार? एकदम सगळ्यांना सायकल मिळणं शक्य आहे का सांगा? म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा आम्ही रात्रंदिवस विचार करतोय की हां ठीक आहे बाबा, परिस्थितीला सामोरं जायचं आहे. मोदीजींनी सांगितलंय गॅस सोडून चुलीवर स्वयंपाक करायला आम्ही तयार आहे. गाड्या सोडून सायकलवर फिरायला पण सगळे तयार आहेत. तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. जनता तुम्ही म्हणशीला तशी राहायला तयार आहे.